यस आपण सामना सुरू करूया. 5 षटकांचा सामना असेल. 5 ओव्हरची मॅच मेगा फायनल. मनीष कोठारी येत आहेत. काल नव्हते, आज आले थेट मेगा फायनलला. यस सामना सुरू होतोय. आदित्य भाऊ या आपण. सामना 5 षटकांचा आहे. यस सामना सुरू होतोय. मेगा फायनल. गेम ऑन. डिफेंडिंग चॅम्पियन वाडा बॉईज संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि समोर संघ आपण पाहतो विजय स्टार. या दोन संघांमध्ये मेगा फायनलचा सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गणराज गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू आलाय वाईट बॉल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल. धावसंख्या आहे 2. 2 धावा धावफलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा सलग चालला आहे तिसरा वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी. गणराज, ज्या गणराजने उल्लेखनीय कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये, तोच गणराज आपण पाहतोय मेगा फायनलच्या सामन्यामध्ये सलग 3 चेंडू वाईट फेकतोय. आणि हा चौथा वाईट बॉल. खराब गोलंदाजी गणराज करतोय. चौथा वाईट बॉल येतोय. आणि क्या बात आहे, आउटस्टँडिंग झेल पकडलाय सचिन वाघमारे. क्या बात आहे. फलंदाज झालाय बाद सनी. बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे, आउटस्टँडिंग झेल पकडलाय सचिन वाघ.
क्या बात आहे, सचिन वाघमारेने चांगला झेल पकडला एका हातामध्ये. हा झेल पकडलाय. काल प्रशांत कोंडेने झेल पकडला होता. आज तुषारने देखील एकदंत कोपर या टीमच्या खेळाडूने पकडला होता आणि आत्ता मात्र अंतिम सामन्यामध्ये सचिन वाघमारेने हा झेल पकडलाय. हे बॅट्समन पवन शेट्टी आलेत. पवन शेट्टी आणि ऋषी ही जोडी आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 6. क्या बात आहे, पहिल्या वर्षी नक्कीच विजय स्टार संघ चॅम्पियन होते. दुसऱ्या वर्षी वाडा बॉईज संघ चॅम्पियन होते आणि हे दोन संघ आमने सामने आहेत. क्या बात आहे, ते म्हणजेच या तिसऱ्या वर्षामध्ये मेगा फायनलला. येस, आउट. OUT आउट. येस, नॉट आउट आहे. पायाला हा चेंडू लागला होता. पायाला ब्रश होऊन. बॅट आणि बॉलमध्ये भरपूर गॅप आहे सचिन, आम्ही चेक केलं. परंतु विकेट किपिंग खूप चांगली आहे. ज्याप्रमाणे विकेट किपिंग करतायत सचिन वाघमारे. गणराज, यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवंतर धाव. धावसंख्या आहे 7. 1 बाद 7 ही धावसंख्या आहे. 5 चेंडू वाईट फेकलेत गणराज. यावेळी स्वीप केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. आठ धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. नवीन गोलंदाज आहेत आशुतोष. या दुसऱ्या षटकामध्ये येतोय आशुतोष. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली सुरुवात केली आशुतोषने. पहिल्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9 या आकड्यावरती.
क्या बात आहे, स्वीप केलाय आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्या स्वीप आणि धावसंख्या आहे 15. 13 धाव धावफलकावरती आहेत. मेगा फायनलचा सामना सुरू आहे. विजय स्टार आणि तेजस 11 वाडा बॉईज या दोन टीममध्ये फुल टॉस चेंडू होता. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी होते. धावसंख्या आहे 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी आणि पवनला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की याही मॅचमध्ये सनी खूप लवकर बाद झालाय. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. दिशेपासून भरकटलेत. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. साहिल घोसालकर आणि निलेश मोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्लीन बॉल. फलंदाज झाल्या बाद ऋषी. बॅक टू द पविलियन. साहिल घोसालकर आणि निलेश मोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 15. 15 धाव धावफलकावरती आहेत. सुशांत येतोय नवीन फलंदाज. सुशांत पवार आणि पवन शेट्टी ही जोडी आहे. आशुतोष राईट आर्म राऊंड विकेट. स्विच हिट. पहिला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय सुशांत पवारच्या बॅटमधून. आशुतोष राईट आर्म राऊंड विकेट. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू आणि सीमारेषे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या आहे 19. स्वीप करतायत. फक्त दिशा दिली आणि सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार सुशांत पवारच्या बॅटमधून. पॉवरफुल बॅटिंग. स्वीप करतायत. फक्त दिशा दिली आणि यावेळी दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 24. स्विच हिट करताय. गणराज आहे डीपमध्ये आणि मिळते एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. गोलंदाज गणराज येतोय. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल, कारण की 25 धाव बनवल्यात पहिले 2 षटकांमध्ये विजय स्टार या टीमने. खरं त्याने विजय स्टार या संघाने आजच्या रात्रीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. स्विच हिट.
क्या बात आहे, आउटस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमा पार चौकार, हा तिसरा चौकार येतोय. स्विच. चीट. क्या बात है. धावसंख्या 30, फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. काय फलंदाजी होती. आणि आय थिंक झेल झालाय ड्रॉप आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. ज्या सचिन वाघमारेने कालच्या रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, त्या सचिनने हा सोप्पा झेल सोडलाय. कठीण झेल पकडलेत निलेश. धावसंख्या आहे 32, 32. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 33, 33 धावा. धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॅटची गडा आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक येत आहेत आशुतोष आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 34. सुरुवात तर दमदार केली आहे, कारण की 5 षटकांचा सामना आहे आणि षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. धावसंख्या 34. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, एका हातामध्ये चिनू यांनी हा चेंडू अडवलाय. मिळते एक धाव. धावसंख्या 35, 35. आणि क्या बात आहे, सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. पवन शेट्टी बॅक टू द पवेलियन. आणि क्या बात आहे, सेकंड आणि येथे हा डॉट बॉल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 35, 35. मनीष कोठारे येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल, कारण की 35 धाव बनवल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये 50+ धावा बनवावे लागतील. साहिल घोसाळकर साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे, आउटस्टँडिंग गणराज. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धाव वाचवलेल्या आहेत गणराजने. बनवावे लागतील. आउटस्टँडिंग फील्डिंग घोसाळकर साहेबांचं देखील आगमन होत आहे या चेंडूवरती. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या आउटस्टँडिंग. पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 37, 37 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 38, 38. प्रशांत आणि सुशांत ही जोडी आहे.
आणि क्लीन बॉल. सुशांतची ही गोल्डन विकेट मिळवली आहे मनीषने. आणि क्लीन बॉल. सुशांत ही गोल्डन विकेट मिळवली. आणि पुन्हा एकदा मिळते एक धावे चेंडूवरती धावसंख्या आपण पाहू शकाल 39 39 धावा धावफलकावरती आहेत. मनीष ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते एक धावे चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये, ती म्हणजेच मनीषच्या माध्यमातून. एक चेक पूर्ण करतोय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 40 आहे. 40. यावेळेस गॅपमध्ये खेळतायत आणि क्या बात आहे, आउटस्टँडिंग फिल्डिंग. फिल्डिंगचं स्टँडर्ड उंचावलं आहे. तेजस 11 वाडा बॉईज या टीमने फिल्डिंग खूप चांगली केली आहे या मॅचमध्ये. आणि यावेळेस 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. स्टँडिंग फिल्डिंग 6 धावेंचं षटक हाताळलं गोलंदाज मनीषने आणि या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय तेजस 11 वाडा बॉईज या संघाला. गोलंदाज अक्षय येत आहेत या अंतिम षटकामध्ये. अक्षय कॅप्टन आहे. पहिला चेंडू ऑफ ब्रेक ही खासियत आहे अक्षयची. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं अक्षयने इम्प्रेस केलंय. शेवटच्या षटकामध्ये अक्षय इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं ही खासियत आहे अक्षयची. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आहे. पुढे आले होते खेळण्यासाठी संदीप आणि मिळते एक धावे चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. आपण पाहू शकाल 42. धावसंख्या आपण पाहू शकाल 42. अंतिम षटक सुरू आहे. मेगा फायनलचा हा सामना सुरू आहे आणि पुन्हा एकदा लाईन खराब आहे सांगत असताना किरण शिंदे यांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या 43. 43. आणि क्लीन बॉल. फलंदाज झाल्या बाद अक्षयने पुन्हा एकदा विकेट मिळवली आहे. आणि बॉल फलंदाज झाले.
चंदू येत आहेत नवीन फलंदाज आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. रोहित आहेत. नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण की एक त्यांचा एक्स्ट्रा प्लेअर नाही आहे आणि स्कोरने देखील चंदू लिहिलेलं होतं तिथे. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी होते आणि येतोय हा डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा इम्प्रेस केलंय अक्षयने. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, भेदक मारा करतोय. एकही मोठा फटका आला नाही आहे या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. डेट चेंडू घोषित करतायत. आय थिंक एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. यावेळी ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि फलंदाज झाले बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45 आणि 46 टू विन. शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि या मॅचमध्ये वापसी झाली आहे ती म्हणजेच तेजस 11 वाडा बॉईज या टीमची 46 धाव बनवायची आहेत. 5 षटकांमध्ये तेजस 11 वाडा बॉईज या संघाला. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. 46 धाव बनवायचे आहेत. 5 षटकांमध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. यस, 46 धाव बनवायचे आहेत. सचिन वाघमारे स्ट्राइक एंडला आणि गोलंदाज सनी. पहिला चेंडू बॅकपुलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिला चेंडू आलाय डॉट. पहिला चेंडू येते डॉट बॉल. धावसंख्या 0 आहे. 46 धाव बनवायचे आहेत आणि लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. हे सांगत असताना किरण शिंदे यांचा कोणताही इशारा येत नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट बॉल. सनी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. किशन आहे डीपमध्ये आणि मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती.
या एका धावेने श्रीगणेश झाले. तेजस 11 वाडा बॉईज या टीमची धावसंख्या आहे बिनबाद एक. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत, थोड्याशा युनिक ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या ट्रॉफीजने. एक धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. गणराज आणि सचिन ही जोडी 9.20च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी तेजस 11 वाडा बॉईज या संघाला. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन गॅपमध्ये खेळतायत आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पॉईंटवरती आणि मिळते फक्त एकच धाव. संख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. गॅपमध्ये खेळतायत आणि क्या बात है, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे. एकही मोठा फटका आला नाही. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि हा चौकार येतो आहे गणराजच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. केली आहे 24 चेंडू शिल्लक. मोठा जिंकण्यासाठी इकॉनॉमिकलचे धावा 39 या मॅच मध्ये तेजस 11 वाडा बॉईज या संघाला. गोलंदाज ऋषी आहेत. 24 चेंडू आणि 39 धावा बनवायच्या आहेत. सचिन वाघमारे स्ट्राइक एंडला. क्या बात आहे, बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये ऋषीने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू आला डॉट. धावसंख्या 7 आहे. आमच्यासोबत सुनील आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत गणेश शिंदे आणि मिळते एकच धाव. जुने जाणते खेळाडू आहेत गणेश शिंदे. एक्सपिरियन्स भरपूर आहे. दिनेश दळवी यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत गणेश शिंदे. डीडी नक्कीच यावर्षी नक्कीच खेळत नाही आहे. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9. आणि हा चेंडू आहे वाईड बॉल. कौतुक करेन सुशांतचं ज्याने हा चेंडू अडवला आहे. मित्र म्हणेन. धावसंख्या आहे 10. प्रचंड वेगाने हा चेंडू आला होता. पुन्हा एकदा ऑनसाईडला फ्लिक केला आहे. पवन शेट्टी येत आहेत. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे या मॅचमध्ये कारण की 46 धावा बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप डीपमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती आणि ऑल आउट केलं तर अजून ना 100 ऋषी. यावेळी ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत संदीप.
आणि मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. 13 धाव धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. तेजस 11 वाडा बॉईज. अठरा चेंडू आणि 33 धावा बनवायचे आहेत. आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 14. क्या बात आहे, क्या बात आहे. ऋषीने आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण केलंय. अथवा हा पंजा आला असता, कारण की विकेट किपिंग हे असे क्षेत्र आहेत 14. तर इथून चेंडू जर निसटला तर नक्कीच तो सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल. नक्कीच पाहिलं गेलं तर तेच चित्र आपण पाहिलं. ऋषीने एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. वाईट चेंडू आहे. धावसंख्या 15. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. आणि फलंदाज झालाय बाद. गणराज बॅक टू द पवेलियन. आणि फलंदाज झालाय बाद. गणराज बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन मनीष येत आहेत. मनीष कोठार येत आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. एकंदरीत 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवरती 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. ड्राईव्ह केलंय आणि मिळते एक धाव. या चेंडूवरती सनी होते क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. गॅपमध्ये खेळतायत आणि संदीपने पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. क्या बात आहे. गॅपमध्ये खेळतायत आणि संदीपने पुन्हा एकदा धावसंख्या 18 धाव धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम विकेट किपिंग पाहायला मिळते. ती म्हणजे ऋषीच्या माध्यमातून 18 धाव धावफलकावरती आहेत. क्या बात है, क्या बात है. धावसंख्या आहे 18 धावा.
नक्कीच पुन्हा एकदा ऋषी येतोय गोलंदाजी मार्कवरती या चौथ्या षटकामध्ये. यावेळी ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 अजूनही 27 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. समीकरण कठीण होत चाललंय. पहिल्या वर्षी चॅम्पियन होते विजय स्टार, मागच्या वर्षी चॅम्पियन होते वाडा बॉईज आणि हे दोन संघ आमने सामने आहेत. या तिसऱ्या वर्षामध्ये अंतिम फेरीमध्ये मेगा फायनलचा हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सॉफ्टने खेळतायत, फक्त दिशा दिली आहे. सनी आहेत, मिळते एक धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 21 अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. बॅटची कडा होती आय थिंक. येस, बॅट कट आहे हे सांगत असताना पंच किरण शिंदे आणि संकेत भगत यांचं मी विशेष कौतुक करेन. खूप चांगली पंचांची कामगिरी गेली 2 दिवसांमध्ये केली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. गणेश शिंदे येत आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 23. अर्धा पल्ला पूर्ण केला, अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा मिळते एक धाव या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 6 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या धावा 22. या मॅचमध्ये 6 चेंडू 22 धावा बनवायच्या आहेत. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय विजय स्टार या संघाने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. 5 चेंडू शिल्लक आहेत. 21 धाव बनवायचे आहेत. किशन आहेत गोलंदाज. 5 चेंडू जरी 5 चौकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत. एखादा चमत्कारच या मॅचमध्ये वापसी करून देईल तेजस 11 वाडा बॉईज या टीमला. आणि येस, फलंदाज झालाय बाद. कॉट अँड बोल. आणि यस, फलंदाज झालाय बाद. कॉट अँड बोल. स्विच हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
स्विच. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू शिल्लक, 17 धावा बनवायचे आहेत. पुन्हा स्वीप केलाय, क्या बात आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू शिल्लक, 17 धावा बनवायचे. धावा 13 या मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार केलाय, क्या बात आहे. तिसरा चौकार आला तर 500 रुपये. निलेश दादा खारे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. व्यवस्थित बॅटवरती येत नाही ह्याने. मिल्ट एकदाव्या चेंडूवरती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये, कारण की फक्त एकच चेंडू शिल्लक आहे. विजय स्टार संघ जवळजवळ चॅम्पियन होताना आपण पाहतोय. अक्षय, आकाश पाटील येत आहेत सेल्फीसाठी. आणि वाईट बॉल आहे, अजूनही वाट पाहावी लागेल विजयासाठी. 1 चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आणि हा सामना झालाय फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे डॅडी मोरे चषकाचा चॅम्पियन संघ विजय स्टार. पंचांना विनंती असेल, स्टंप घेऊन या आपण. पंच